कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर. कुरुंदवाड आणि औरवाड गावाला पुराचा फटका. एनडीआरएफ पथकाकडून पूरस्थितीची पाहणी. विनोद चौकात पाणी साचण्यास सुरुवात. कोल्हापूरसह आसपासच्या परिसरात पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात. 11 राज्यमार्ग आणि 37 प्रमुख जिल्हा मार्ग बंद. 46 मार्गांवरची एसटीची सेवा पूर्णतः बंद. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली. मिरज, वाळवा आणि शिराळा भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर. सांगली जिल्ह्यातल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याची एक तुकडी सांगलीत. 90 जवान, 10 अधिकाऱ्यांचा तुकडीत समावेश. बाबाजानी दुर्राणींची आज शरद पवार गटात घर वापसी. अजित पवार समविचारी लोकांसोबत नाहीत. भविष्यात पवारांच्याच नेतृत्वात काम करणार, बाबाजानी दुर्राणी यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांचा सामनात विशेष लेख. दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस, यात तथ्य नाही, पवारांच्या लेखात उल्लेख. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री बाहेर जोरदार बॅनरबाजी. मातोश्री बंगल्याला आकर्षक फुलांचीही सजावट. फडणवीसांकडे देशमुखांच्या नेमक्या कोणत्या क्लिप्स आहेत त्या बाहेर काढाव्यात. सामनातून देवेंद्र फडणवीसांना प्रतिआव्हान. भाजपने विधानसभेत 288 जागा लढवाव्यात. नारायण राणेंचं वक्तव्य. तर भाजप 288 जागा लढणार असल्यास महायुती कशाला आहे. नरेश मस्केंचा राणेंच्या वक्तव्यावर आक्षेप. जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसची 10 नेत्यांची कमिटी. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाणांसह वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि असलम शेख यांचाही समावेश. पिंपरी चिंचवड पालिकेकडून खेडकर कुटुंबियांच्या थर्मोव्हेलेटा कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता. कंपनीचा 2,72,000चा कर थकीत. मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल.